नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण द्रोणागिरी युवा महोत्सवात बहरले राज्यस्तरीय कवी संमेलन। सालाबाद प्रमाणे यंदाही 25व्या द्रोणागिरी युवा महोत्सवात राज्यस्तरीय भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। सदर कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान द्रोणागिरी असोसिएशनचे माननीय अध्यक्ष श्री महादेव घरत यांनी भूषविले। तसेच JNPAचे विश्वस्त धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय श्री भूषण पाटील व जासईचे उरणचे निष्णात डॉक्टर श्री उदय नामदेव घरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले। या राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या संमेलन प्रमुख पदाची धुरा राष्ट्रीय भारत भूषण सुपरिचित कवी गायक माननीय अरुण दत्तात्रय म्हात्रे यांनी, संयोजक कवयित्री सौ सुचित्रा कुंचुमवार, सौ रेश्मा ठाकूर, आदर्श शिक्षक कवी संजय होळकर, भपो म्हात्रे, श्री संजय पाटील इत्यादींच्या सहकार्याने नियोजनबद्ध सांभाळली। सदर संमेलनाचे उद्घाटन महिला संघटक माननीय वैशालीताई घरत यांच्या आणि माननीय अध्यक्ष व पाहुण्यांच्या शुभ हस्ते झाले। तर नंतर कवी गायक अरुण दत्तात्रय म्हात्रे यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची विश्व प्रार्थना आपल्या सुरेल आवाजात गाऊन सादर केली। यावेळी सर्व उपस्थित मान्यवर आणि सारस्वत यांनी उभे राहून सदर प्रार्थनेला दोन्ही कर जोडून उत्तम साथ दिली। माननीय अध्यक्षांनी प्रास्ताविकात द्रोणागिरी युवा महोत्सवाच्या वाटचालीबद्दल मोजक्या व योग्य शब्दात छान माहिती देऊन संमेलनाच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले। तर नंतर लगेचच कवी संमेलनाला सुरुवात झाली। या संमेलनात राज्याच्या विविध प्रभागातील जवळ दूरच्या उपस्थित 40-45 कवी कवयित्रींनी पहिली बळीराजा, दुसरी पर्यावरण संतुलन, तिसरी भूमिपुत्र या दिलेल्या विषयांवर आधारित आपल्या आशयपूर्ण बहारदार रचनांनी संमेलनाची रंगत वाढविली। सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक कवी कवयित्रीस सुबक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये 200 देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले। प्रमुख पाहुणे श्री भूषण पाटील व डॉक्टर श्री उदय घरत यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करून सदर महोत्सवाच्या अखंड वाटचालीचे आणि श्री अरुण दत्तात्रय म्हात्रे व कार्यकारिणी यांच्या सुनियोजनाबाबत स्मृती सुमने उधळली। शेवटी माननीय संमेलनाध्यक्ष श्री महादेव घरत यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात कवी संमेलन सुबद्ध नियोजनाने उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचे व सारस्वतांचे आभार मानले। अशा प्रकारे सुंदर वातावरणात या बहारदार कवी संमेलनाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण। अधिकाऱ्यांनो वागा माणुसकीने, वाईटाला समजावूनी, त्यांना आपण इशारा देतोय, वाईटाला समजावूनी बनतो चांगल्यांचे मित्र, न्याय हक्क मागण्यांचे देतो निवेदन पत्र, विकासाच्या कामांसाठी नाही मोडता आमूचा, ऐका, विकासाच्या कामांसाठी नाही मोडता आमूचा, सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या हट्ट आहे आमचा, घाम गाळून शेतात, घाम गाळून शेतात राबलोत ऊन पावसात, न्याय हक्क मागण्यांचे देतो निवेदन पत्र। आपण काय सांगतो त्यांना? नको थार परकीयांना, नको त्या लोंढ्यांना, व्यवसाय धंद्याचे परवाने द्यावे स्थानिकांना।